एका सरकारी जी.आर.ने आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये इतकी नाराजी निर्माण केली की महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आंदोलन सुरू झालंय. नाशिक पासून सुरुवात झालेला हा विरोध आता इतर भागांमध्येही चर्चेचा विषय बनतोय. आता या ठिकाणी सरकार म्हणतंय एक बाजू, तर विद्यार्थी आणि आंदोलनकर्ते मांडताय दुसरी बाजू. परंतु मग या दोन्ही दाव्यांच्या मध्ये खरं काय आहे, हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. कारण हा फक्त एखाद्या आंदोलनाचा विषय राहिलेला नाही, तर याचा थेट संबंध हजारो आदिवासी विद्यार्थ्यांच्या पुढच्या भवितव्याशी जोडला जाऊ शकतो. या निमित्ताने महाराष्ट्रात पुन्हा एकदा सरकार विरुद्ध विद्यार्थी असा संघर्ष उभा राहतोय. एकीकडे आंदोलन सुरू झाले, सरकारवर प्रश्नही उपस्थित होत आहेत, आणि दुसरीकडे याच मुद्द्याला राजकीय रंगही चढू लागलाय. त्यामुळे सुरुवातीला अगदी सामान्य सरकारी जी.आर. सारखा वाटणारा हा निर्णय आता मोठ्या संघर्षाचे कारण ठरलाय. मग नेमकं काय आहे या जी.आर. मध्ये? आता असं काय बदलतंय ज्यामुळे आदिवासी विद्यार्थी थेट रस्त्यावर उतरले आहेत, आणि यावर सरकारची भूमिका काय असणार? तर चला या निर्णयामागचे राजकारण आणि विद्यार्थ्यांची मागणी समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. या प्रकरणाकडे वळताना सर्वात आधी एक प्रश्न समजून घेऊया. या विद्यार्थ्यांचा एवढा संताप नेमका कशामुळे आहे? कारण 5 ऑगस्टचा जी.आर. बाहेर आला आणि काही दिवसातच आदिवासी विद्यार्थ्यांनी त्याला विरोध करायला सुरुवात केली. नागपूरसह महाराष्ट्रातील अनेक भागात आंदोलन सुरू झाली. परंतु विद्यार्थ्यांचा प्रश्न फक्त एवढाच नव्हता की सरकारने नवीन नियम का आणला. त्यांचा खरा सवाल होता की आमच्यासाठी नियम बनवताना आमचं म्हणणं कुठे आहे? कारण 5 ऑगस्टच्या जी.आर. मध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या शासकीय वसतिगृहांसाठी नवीन सुधारित नियमावली आणण्यात आली. सरकारच्या म्हणण्यानुसार आधीचे वेगवेगळे नियम एकत्र करून वसतिगृह व्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्याचा हा प्रयत्न होता. परंतु यामधल्या काही अटींवर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलन, मोर्चा, उपोषण, संघटनांमध्ये सहभाग आणि प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांना एकत्र करण्यासंबंधी निर्बंध घालण्यात आले होते. आपल्या तक्रारी माध्यमांपर्यंत नेण्याबाबतही निर्बंध असल्याचं समोर आलं, आणि इथूनच विद्यार्थ्यांचा प्रश्न सुरू झाला. समजा जर वसतिगृहात जेवणाची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, अभ्यासासाठी सुविधा नाहीत, किंवा प्रशासनाकडून एखादी गंभीर तक्रार आहे, तर विद्यार्थी एकत्र येऊन आपली मागणी मांडणार कशी? त्यामुळे विद्यार्थ्यांची भूमिका स्पष्ट होते की आम्हाला शिक्षण द्या, आम्ही शिकू, परंतु आमच्या अडचणी सांगण्याचा अधिकारही आमच्याकडून घेऊ नका. परंतु वाद फक्त इथपर्यंतच नव्हता. या जी.आर. मध्ये वसतिगृह प्रवेशासाठी 26 वर्षाची कमाल वयोमर्यादा आणण्यात आली. आता हा मुद्दा विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा का आहे? कारण प्रत्येक आदिवासी विद्यार्थ्याचा शिक्षणाचा प्रवास सरळ नसतो. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण थांबू शकतं, कुटुंबाची जबाबदारी येऊ शकते, किंवा शिक्षणात काही वर्षांचा ब्रेक पडू शकतो. अशा विद्यार्थ्यांसाठी वयाची मर्यादा म्हणजे फक्त एक आकडा नाही, ती त्याच्या पुढच्या शिक्षणाची संधी ठरू शकते. म्हणूनच विद्यार्थ्यांनी या अटींनाही विरोध केला आणि आंदोलनाचा आवाज वाढत गेला. नागपूरमध्ये मोठ्या संख्येने एस.टी. विद्यार्थी अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलनाला बसले. उपलब्ध रिपोर्टनुसार 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांची मागणी स्पष्ट होती की हा जी.आर. मागे घ्या, परंतु त्याच वेळी त्यांनी सरकारला एक साधा प्रश्नही विचारला. वसतिगृहात शिस्त हवी, ठीक आहे, परंतु शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचा आवाज बंद करायचा का? आणि इथेच या प्रकरणातला मोठा ट्विस्ट येतो. विद्यार्थ्यांचा विरोध वाढल्यानंतर 14 ऑगस्टला सरकारने सुधारित जी.आर. काढला. यामध्ये 5 ऑगस्टच्या जी.आर. मध्ये आंदोलनासंबंधीचे वादग्रस्त निर्बंध काढण्यात आले आणि वसतिगृह प्रवेशाची कमाल वयोमर्यादा 26 वरून 30 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली. म्हणजेच विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केला, आंदोलने केली, आणि सरकारने नियमांमध्ये बदल केला. परंतु विद्यार्थ्यांचं आंदोलन इथेच थांबलं का? तर अजिबात नाही. कारण विद्यार्थ्यांचा पुढचा प्रश्न अजूनही कायम आहे. त्यांचं म्हणणं आहे की 30 वर्षांची मर्यादा केली म्हणजे प्रश्न संपला नाही. शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांसाठी वयाची अटच का असावी, असा त्यांचा सवाल आहे. म्हणजे सरकारने एक पाऊल मागे घेतलं, परंतु विद्यार्थ्यांचा प्रश्न अजून संपलेला नाही. आणि आता याला राजकीय रंग का चढतोय? कारण हा प्रश्न फक्त एका हॉस्टेलचा नाही. राज्यात 494 शासकीय आदिवासी वसतिगृह मंजूर असून 490 कार्यरत आहेत. म्हणजे या नियमांचा संबंध हजारो विद्यार्थ्यांशी आहे. म्हणूनच विद्यार्थी संघटना आक्रमक आहे. राजकीय नेते सरकारला प्रश्न विचारत आहे आणि सरकारवर दबाव वाढतोय. परंतु विद्यार्थ्यांची भूमिका मात्र स्पष्ट आहे. हा आमचा राजकीय मुद्दा नाही, हा आमच्या शिक्षणाचा प्रश्न आहे.
कारण आदिवासी भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह म्हणजे फक्त राहण्याची जागा नसते, ते त्यांचं शिक्षण सुरू ठेवण्याचं साधन असतं. म्हणूनच आता खरी कसोटी सरकारची आहे. सरकार विद्यार्थ्यांशी पुन्हा संवाद साधणार का? त्यांच्या उरलेल्या मागण्यांवर निर्णय घेणार का? या आंदोलनाचा पुढचा टप्पा आणखी मोठा होणार. प्रश्न देखील तितकेच महत्वाचे आहेत. तर मित्रांनो, या संपूर्ण परिस्थितीवर तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.